रोहन बोंबे यांच्या आपण घराजवळ आहोत. यांच्या घराकडे येण्यासाठीचा हा रस्ता आपण पाहतोय. प्रचंड चिखल आहे. 2-2 फुटाचा खाली चाक रुतलेला आहे. ही लोक इथं कसं राहत असतील, कसं येत असतील, कसं जीवन कटत असतील. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी अशा प्रकारचे रस्ते असतील. शेतकऱ्यांना शेतामध्ये राहिल्याशिवाय पर्याय नाही. शेतामध्ये काबाड कष्ट करावं लागतं, शेतामध्ये माल विकावा लागतो आणि त्यातून 4 पैसे मिळाले तर आपल्या कच्च्या बच्चांना जागवावं लागतं. आपल्यासोबत बाळासाहेब आहेत. बाळासाहेब, काय तुम्ही सांगाल? खेड्यातल्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट आहे. बिबट्याचं संकट मोठं आहे. अक्षरशः हे पारतंत्र्याचं जीवन शेतकरी जगतो. हे स्वराज्य नाहीच आहे. याला स्वराज्य म्हणताच येणार नाही. आणि स्वराज्य जर मिळाले ते माणसांना मिळालं नाही, ही अशी दयनीय अवस्था आज शेतकरी जीवाची. ना त्याच्या शेतीमालाला भाव आहे, ना त्याला नीट रस्ते आहेत, ना त्याला कुठल्या प्रकारे सुखसुविधा शासनाकडून ज्या मिळायला पाहिजे, ना त्याच्यासाठी लाईटची व्यवस्था आहे व्यवस्थित. अशा प्रकारे अतिशय खडतर पद्धतीने जीवन जगणारा म्हणजे आज शेतकरी आहे. सामान्य शेतकऱ्यापर्यंत आज कोणी पोचत नाही आहे. आज ह्या रोहन बोंबे यांच्या या बाळाचा अंत झाला. तो केवळ आणि केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे झाला आहे. हे आम्हाला निक्षून सांगावं लागेल. कारण का तर हे बिबटे हवेत कशाला की जे आज आमच्या मानवाचा घराचा पूर्णपणे असा हे करतायत. आज एक घरामध्ये साधारण कुटुंबात माणसं असतात किती, नवरा बायको, एखाद मूल किंवा 2 मुलं. आणि त्यातील जर अशी आमची हानी जर होत असेल तर आम्ही नक्की कोणाकडं आमच्या व्यथा मांडायच्या कोणाकडं? आणि व्यथा मांडणारे आमच्या व्यथा ऐकतील का? हाही मोठा प्रश्न आहे. खूप मोठमोठे अधिकारी 2-4 दिवसामध्ये येऊन गेले. त्यांनी आश्वासनं दिली. आश्वासनांची पूर्ती होईल तो पुढचा भाग आहे. परंतु निश्चितच ह्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि तो का मिळू नये त्याचा तो अधिकार आहे. तोही स्वराज्यात राहतो. त्यांनी मला अक्षरशः रडायला येते. तो शाळेमध्ये जात होता. भारत माझा देश आहे हे दिवस पाहण्यासाठी तो बोलत होता. हेच का आम्हाला मिळालेलं स्वराज्य? शिवछत्रपतींनी आम्हाला जे स्वराज्य दिलं, ह्या स्वराज्याची वाट लावणारे आज जे बसलेत ना, हे बिबट पाळणारे, कशासाठी हवे ते बिबटे यांना? एका डोळ्यामध्ये आम्हाला अश्रू येत आहेत आणि दुसऱ्या तोंडाने आम्हाला आमचा आक्रोश व्यक्त करावा लागतोय. आज आमच्या व्यथा जर तुम्हाला जाणून घेता येत नसतील तर तुम्ही केवळ आणि केवळ आमचं सांत्वन करण्यासाठी कशासाठी येत आहे? आमचं जीवन मेलेल्यापेक्षाही वाईट मरण मरतोय. आज आम्ही मरतोय. फार भयानक परिस्थिती आहे. जे आज हे जीवन जगतायत ना, त्या सर्व शेतकऱ्यांनी किती जरी एकोपा केला तरी ना त्याच्या शेतीमालाला भाव आहे, ना त्याला नीट रस्ता वापरायला आहे, ना त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे जनजीवन जगण्यासाठी जे पाहिजे ते अजिबात मिळत नाही आहे कुठल्याही प्रकारे. ते कुठं अडतंय? धरण सोडतात वरून, परंतु थेंब देखील खाली तळापर्यंत पोचत नाही. हे मी निक्षून सांगतो. खाणारे कोण आहेत आणि त्याचा शोध कुणी लावायचा? हे ज्याचा त्याने शोध घ्या. पण माणूस म्हणून जगतोय, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार केव्हा मिळेल? वाणी साहेब, तुम्ही इथपर्यंत आलात. खूप म्हणजे मला तर खरंच शब्द फुटत नाहीत. माझ्या डोळ्यामध्ये या बाळाच्याबद्दल अश्रू आहेत. मला 3 दिवस झालं. आज परिस्थिती ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दुपारपासून मी या घटनेसोबत मी आज पहिल्यांदा बाईटवर म्हणजे माईकशी बोलतोय. कारण का माईक न सोडणारे लोक देखील इथं आहेत. मला त्यांना देखील सांगायचं आहे, प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही बोला, प्रश्न निर्माण होतील याच्यासाठी बोलू नका. आणि मनापासून बोलतोय. मला कोणी शिकवलं नाही, मला शिकवायची गरज पण नाही. पण निश्चितच आम्ही पारतंत्र्यात जीवन जगतोय हे तुम्हाला देखील वाणीसाहेब तुम्हाला देखील सांगणे. मला सांगा, तुम्ही एक माणूस म्हणून तुम्ही हे पत्रकारिता वगैरे हे सोडून द्या, पण माणूस म्हणून जीवन जगताय. ह्या ग्रामीणमध्ये आल्यावर ह्या लोकांचं पाहिल्यानंतर तुम्हाला देखील गैरवरून येत असेल, आहे की नाही दयनीय अवस्था? माझा तुम्हाला प्रश्न आहे. प्रचंड परिस्थिती वाईट आहे. रस्ते नाहीत. कोवळा मुलाचा जीव गेला. त्यांच्या दुःखामध्ये आपण पण सहभागी आहोत. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी, शासनकर्ते इथं येणार, सांत्वन करणार, काही रक्कम त्यांना थोडीफार देणार. याच्यातनं रोहनचा जीव काही परत येणार नाही. असे किती रोहन शासनाला बळी हवेत, किती उपाययोजना करणार आहे. आता वन खात्याने जी तात्पुरती उपाययोजना केली, काल जो एक बिबट्या ठार केला,
आता तोच असेल नसेल तो संशोधनाचा भाग आहे, परंतु इकडं शेकडो बिबटे आहेत. आजही या ठिकाणी बिबट्या कुठेतरी लोकांनी पाहिला, ऊस तोडणी करणाऱ्या मजुराच्या एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आज आपला रोहन आपल्यात नाही. रोहन नाही आहे आणि रोहन येणार पण नाही आहे, परंतु शेतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला, माझ्या शेतकरी बांधवाला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या आईला सांगणं आहे की आपल्या घरात असणारा रोहन आपल्याला आता परत सांभाळायचा आहे, जेणेकरून ही हानी आपल्या कुटुंबावर झाली ना त्याचं खरं खिंडार पडतं आपल्या कुटुंबाला. मानसिक त्रास आणि कुटुंब थोडक्यात नेस्तानाबूत होतं. घरातील जर लहान मुलं जात असतील तर त्या परिवारांनी करायचं काय? दुःख मोठं आहे. आपल्यासोबत बाळाचे वडील, आपण तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, प्रसंग अतिशय बाका आहे, दुसऱ्यावर अशा प्रकारची वेळ येऊ नये, तुम्ही काय सांगाल? बोलायला शब्दच नाही, माझ्याकडे बोलायला शब्दच नाही. रडू नका. त्या दिवशी काय नेमकं झालं? माझ्या सामनी घटना घडली. बाळाला बिबट्याने उचलून नेलं. दोनदा माझ्या सामनी बिबट्याने आसळलं. रक्ताच्या वांट्या चालू झाल्या. स्वतः बंधूवरून येस तोपर्यंत दोनदा त्यांनी डरकाळ्या पडल्या. आम्ही आज जायचा प्रयत्न केला. आम्हाला बाकीच्या माणसांनी पीटर नानांनी यांच्या मंडळीने अक्षरशः पाठीमागं ओढलं, कारण आम्ही 2-4च माणसं डेअरिंग व्हायना आमची. तुम्ही शेतामध्ये काय करत होता? आम्ही कांदे भरत होतो. आणि रोहन काय करत होता? रोहन इथंच अंगणातच होतं. इथून पलीकडे इथून अंगणातून उचललं. कोणी पाहिलं प्रथम? आजीने. आजी म्हणते रोहन रोहन म्हणून मी तिकून धावत पळत येतो. तर रोहनला निम्म्या वावरात हिस्सी चालवलं, तरी पण एकदम असं सावकाश बिबट्या घेऊन चालला होता. तर रोहन आपल्यामध्ये नाही. तुमच्या दुःखामध्ये मी पण सहभागी आहे, सगळे सहभागी आहेत. काय रोहनच्या काय आठवणी सांगता येतील? शाळेत अगदी हुशार होता, शार्प होता. सकाळच मेसेज आला तेव्हाच म्हणला, पप्पा मला 20 पैकी 18 मार्क पडलेत. एकदम त्याच्यासाठी शाळेने 3 दिवस शाळा कंटिन्यू बंद ठेवलेली आहे. एवढं शाळेला सुद्धा दुःख आहे या गोष्टीचं. इतका शार्प होता तो, शांत मन मिळवू एवढा भारी स्वभाव होता त्याचा, आणि तो आपल्यात नाही आहे आज. शाळेने उत्स्फूर्तपणे बंदचा नारा दिला डायरेक्ट. शाळा कशासाठी पाहिजे, कशासाठी शिकायचं आपण? आपले जर असे बळे जात असतील तर आपण शिकायचं कशासाठी आणि शिकून काय करायचं आहे? हां, आता लहान लहान मुलं भरपूर जातात शाळेत, गावात जातात. आज ती मुलं म्हणतात आम्हाला शाळेत जायचंच नाही आहे. करायचं काय? आम्ही राहतो कुठं, जंगलात राहतो, रानात राहतो, आमच्या शेतात राहतो, पण आमच्याकडं जे प्राथमिक गरजा पाहिजे त्याच पूर्ण नाही आहेत. आमच्याकडे रस्ते नाही आहेत, बाकीची काही साधनं नाही आहेत, काहीच नाही आहे. तरी आमचा बाकीचा काही हे नाही, काहीच नाही आहे. फक्त आता हे बिबटे काय आम्ही पाळलेले नाहीत ना. हां, घरगुती प्राणी का तो नाही आहे, तो वन्यजीव आहे. तो वनात वाढवला जावा, तो आमच्या शेतात का वाढवतात हा माझा प्रश्न आहे. मला जास्त वन खात्याने या ठिकाणी पिंजरे लावलेत. काल एक बिबट्या ठार केला. इथं जिल्हाधिकारी आले, बाकीचे इतर राजकीय मंडळी आले. हे तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील इथं अद्याप आलेले नाहीत. लोकांचा आक्रोश आहे. कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा लोक काहीतरी उद्रेकाने बोलतील. तुम्ही ह्या मुलाचे चुलते ना, तुमची काय भावना? त्या भावना व्यक्त करण्याला शब्दच नाहीत. वळसे पाटलांनी इथे यायला हवंच होतं, पण शेवटी त्यांचं काय नैतिकतेचा भाग असेल तो. त्यांना काय वाटत असेल, भीती वाटत असेल, लोकांच्या उद्रेकाची भीती वाटू शकते. नाही असं नाही, कारण उद्रेक तेवढा गंभीर आहे, प्रचंड उद्रेक आहे लोकांचा. सामोरं पण जायला पाहिजे ना. गेलं पाहिजे, पण ते जाऊ शकत नाहीत म्हणून ते आले नसतील असं मला वाटतं डायरेक्ट. घटना अतिशय गंभीर आहे. मुलाच्या वडिलाच्या डोळ्यातलं अश्रू थांबत नाही. बाळासाहेब आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा अतिशय प्रसंग सांगताना त्यांचे डोळेसुद्धा पाणवलेले. तू त्याचा भाऊ का? मोठा भाऊ. तुझं काय नाव आहे? ऋतिक विलास बोंबे. तू कितवीला आहेस? 10वीला. रोहनच्या काय आठवणी? हा, काय आठवणी सांगू शकतो? बोल तो कसा होता? तो एकदम मनमिळाव. म्हणजे आमच्यासोबत म्हणजे पप्पा आणि ते आम्ही जर शेतातून येत असलो तर तिथं उभा राहायचा अंगणात.
तो इकून तिकून बघायचा, कधी येते कधी नाही. घरी आल्या आमच्यासमोर येऊन बसायचा, आमच्या संग बोलायचा, उड्या मारायचा. शेतामध्ये आईवडिलांना मदत करू लागायचं. हा, एवढा मदत करू लागायचा. त्याला जे काम सांगितलं तो ते काम करायचा. तुम्ही दोघे भाऊ बहीण वगैरे नाही ना? नाही, बहीण नाही, आम्ही दोघेच भाऊ. काय तर शासनाकडे तुला काय वाटतं, काय मागणी काय करायला पाहिजे? बिबट्यांची संख्या तर प्रचंड आहे. बिबट्या एक वेळेस ठार तरी मारला पाहिजे, नाही त्याला बाजूला तरी म्हणजे इथून बाजूला नेऊन सोडलं पाहिजे दुसऱ्या राज्यात. तर तुम्ही काय सांगाल? आता रोहन आपल्यामध्ये नाही आहे, दुसऱ्या रोहनवर असे अटॅक होऊ नये, आघात होऊ नये, काय वन खात्याने करायला हवं? नाही बोलू शकत. दादांच्या तोंडून शब्द निघत नाही. रोहनचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय आणि या ठिकाणी त्यांच्या मुलाच्या आठवणीनं संपूर्ण कुटुंब दुःखाच्या छायेमध्ये आहे. लोकांच्या भावना अतिशय तीव्र असणं साहजिक आहे. एक साधं घर आहे, या ठिकाणी त्यांची जनावरं आहे, दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करायचं. या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना हे मुलांचं दप्तर आहे, या ठिकाणी ही मुलं अभ्यास करतात. शेतामध्ये काम करणारे शेतकरी, शेतकऱ्यांची मुलं 24 तास आपण आपलं कुटुंब, आपला प्रपंच पाहत असतात. या ठिकाणी जनावरांचा गोठा आहे, ह्याचं गावठी गायी आहेत, या ठिकाणी म्हैस आहे. यांना चारा काढणं, चारा घालणं, बाजूने बिबट्याकडून हल्ला होऊ नये म्हणून यांनी बाजूने कंपाऊंड देखील केलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना बिबटे आजूबाजूला ऊस आहे, लपायला जागा आहे, कुठूनही बिबट्या या ठिकाणी सहज हल्ला करू शकतो. वन विभागाचे अधिकारी आले, त्यांनी इथं पिंजरे लावले किंवा इतर ह्या सगळ्या मंडळींची उपाययोजना केलेली आहे. ही उपाययोजना अतिशय तकलादू आहे. जो बिबट्या ठार केलेला आहे तो बिबट्या तोच नरभक्षक आहे की नाही हा एक संशोधनाचा भाग आहे. परंतु सध्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक आहे. या तालुक्याचे आमदार शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा इकडं यायला हवं. लोकांचा रोष आहे, रोष असणं साहजिक आहे, परंतु त्या लोकांचा रोष कमी करणं हे देखील तुमचं काम आहे. आपल्यासोबत रोहनचे मामा आहेत, ते घटनास्थळी होते. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ते स्वतः त्यांच्या मेव्हण्यांनी म्हणजे रोहनच्या वडिलांनी फोन केला आणि ते इथं आले. लाखनगाववरनं काही मिनटात इथं पोचले आणि त्यांनी रोहनला उसातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि आता काय त्यावेळेस तुम्ही पाहिलं, तुम्ही काय सांगाल? काय आता पाहणार आहे, आमचा रोहन तर गेलाची, आमच्यात नाहीची. बोलावाच काय इथून पुढं. शासनाने त्याच्यावरती सर्वतोपरी प्रयत्न करून पहिले हे बिबट राहिलीच नको, इथं पाहिजेच नको. एकतर दिसला तर त्याला मारावा, नाही तर इथून उचलावा आणि आपलं महाराष्ट्र राज्य सोडून दुसरीकडे कुठं त्याला शिफ्ट करावा. आता वनमंत्री काल म्हणाले आपण पिंजरे वाढवू, त्याला काही निधी वाढवू, पकडलेले बिबटे गुजरात राज्यात पाठवू. पण याला काही कालावधी जाणार आहे. वेळ काढूपणा नाही तर काय हो. ही क्विक ॲक्शन झाली पाहिजे. एकतर हे काही 1-2 दिवसामध्ये कवर होणार नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त तुमची माणसं इथं बोलवा अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून ते 4-8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये शासनाकडे भरपूर मोठ्या यंत्रणा आहे. जिथं तुम्ही आज 10-5 लोक लावताय तिथं तुम्ही 200, 300, 400, 500 लोक बोलवा. काही तुमच्या कुठं रेस्क्यू टीम असतील, कुठं काय असतील त्या सर्व बोलवा. पिंजरे भरपूर बोलवा, त्याच्यामध्ये तुम्ही बंदिस्त करा. लवकरात लवकर एक 7-8 दिवसामध्ये तुम्ही घेऊन जा. आत्ता एक 10 मिनटापूर्वी इथं वर बोंबे वस्तीवर धनगराच्या वाड्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि तो उसामध्ये गेला. उसातून बांधा जाऊन पुढच्या उसामध्ये पुन्हा गेला आहे. रेस्क्यू टीमवाले पाहत होते, पण तो काय आता उसात दिसला नाही. तिथं पिंजरा लावला आहे, पण तो पिंजऱ्यामध्ये जातच नाही. मग जो बिबट्या पिंजऱ्यात जात नाही त्याला किती दिवस वाट पाहणार आहे का तो पिंजऱ्यात जाईल? तोपर्यंत त्याने अजून एखाद्या बाळावरती जर हल्ला केला रोहनच्या तर. वडिलांनी तुम्हाला जेव्हा फोन केला, तुम्ही इथं आलात, पुढचा प्रसंग कसं काय पाहिलं? मी त्यावेळेस मला काय सुचलंच नाही, काय करून काय नाही. आलो असा गाडी तिकडे, रस्ता पण नाही, रस्ता पण नाही. त्या रस्त्याने कसा गाडीहून आलो, पडलो असतो तर माझंही काही बरं वाईट झालं असतं. गाडीवरून येताना मी 7 मिनिटात 8.5 किलोमीटर अंतर लाखनगाववरून पंचतळा मार्गे इथवर आलो. इथं एक 7-8 लोकांचा समुदाय होता, पण कोणाची डेअरिंग होईना उसात जायला. मी तिकडनं पळत आलो, गाडी स्टँडवर पण लावली नाही, अशीच फेकून दिली आणि पळत येऊन पहिला उसामध्ये उड्या मारल्या. म्हणलं आरडत ओरडत चला माझ्या पाठीमागं सगळेजण. मग उसात गेलो, तिथं आरडत ज्या ठिकाणी आरडत गेलो म्हणून ते काहीतरी माणसांच्या आवाजाला घाबरला म्हणून रोहनला तिथंच जागेवर सोडला आणि उसात कुठंतरी बाजूच्या सरीमध्ये निघून गेला. मग रोहनला स्वतः मी खांद्यावर उचलला आणि उसाच्या बाहेर घेऊन आलो. काल इथं जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी आले. त्यांच्या संरक्षणाला
मोठ्या प्रमाणात पोलीस फौज पाठवता, हो. त्यांना त्यांच्या जीवाची काळजी. अहो, 150 शेतकरी पोलीस आले असा होते. संकटामध्ये अशा जंगलामध्ये राहतो, त्याची कोणाला काळजी? त्याची कोणाला काळजी? आता काल जितेंद्र दुडी साहेब आले होते जिल्हाधिकारी, पुन्हा IPS कोण संदीप सिंग गिल साहेब आले होते. त्यांच्या संरक्षणाला 2 पिंजरा गाड्या जवळ 150 पोलीस आले होते. मग शेतकऱ्यांच्या संरक्षणाला का कोणी नाही? शेतकऱ्याच्या संरक्षणाला का कोणी नाही असा सवाल आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.